आपल्या 2019 पासून DB रोड ते आपल्या रौनक सिटीपर्यंत जो बाजार भरवण्यात येतो आहे, त्यामध्ये कोविडपासून जो बाजार भरवण्यात आला त्यावेळेला आपण आमच्या तिकडच्या सगळ्या लोकांनी त्यांना जे बाजारामध्ये बसतात त्यांना आपण एक सहयोग केला की बाबा तुम्ही बसा, त्यांचं घर चालायला पाहिजे म्हणून आपण त्यांना बाजारामध्ये बसवण्याची परवानगी दिली, त्या एरियामध्ये बसण्याची परवानगी दिली. पण आता कोविड होऊन तब्बल 6 ते 5 वर्ष झालेली आहेत, पण तरी तो बाजार तसाच चालू आहे आणि आता तर तो खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि त्यामुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स असतील, लोकांना वयोवृद्ध असतील, लोकांना चालायला त्रास होतो आहे, ॲम्ब्युलन्स जात नाही, गाड्यांना त्रास होतो आहे. या संदर्भात आम्ही कित्येक वेळा लोकांमध्ये KDMCला असेल, पोलीस स्टेशनला असेल, आपण कारवाई करण्यासाठी सांगितली. असे नाही की मोठ्या प्रमाणात कारवाई, पण ॲटलिस्ट रस्ता सोडा लोकांसाठी, यासाठी आम्ही बरेच वेळा निवेदन दिलं KDMCमध्ये. पण तेवढी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये कारवाई झाली नाही. पण आत्ता परवाच्याच तिकडे एक घटना घडली की तिकडे ॲम्ब्युलन्ससाठी जागाच नव्हती आणि ॲम्ब्युलन्समधून पेशंटला जायला जमलं नाही, त्यामुळे खूप उशीर झाला आणि एक नको ती घटना घडली. त्या संदर्भात आज आम्ही आपल्या आयुक्तांना भेटण्यात आलं, त्यांना निवेदन दिलं की बाबा तुम्ही जे बाजारपेठ भरतो आहे त्याच्यावर तुम्ही थोडी कारवाई करा. तसंच सांगायला गेलं तर 2017ला एक हायकोर्टनी एक ऑर्डर काढली आहे की त्याच्यामध्ये नो हॉकिंग झोन आणि हॉकिंग झोन हे तयार करण्यात आलेत. तर हे आपल्या KDMCनी करण्यात यावे, प्रत्येक शहरामध्ये हे करण्यात आले, पण KDMCनी अजून ते केलं नाही आहे. तर त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं की बाबा जे नो हॉकिंग झोन आहे तर हॉकिंग झोन हे प्रत्येक शहरात तयार करायला पाहिजे, तर तुम्हीही करा. तर या गोष्टीमध्ये आपल्या आयुक्तांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करतील याचं आम्हाला शाश्वती दिली. एकीकडे आर्थिक व्यवहार हा जो आठवडी बाजारातून होतोय, अधिकाऱ्यांचे असतील किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांचे असतील, या संदर्भात काय आवाज उठवला? अगदीच. ॲक्च्युली आम्हाला तिकडे आता कळण्यात येते की तिकडे बऱ्याच गोष्टी इनलिगली चालतात, की तिकडे लोकांना जागा लिमिटेड आहे, पण लोकांना पुढे जागा वाढवून देण्यासाठी पैसे दिले जात आहेत, पैसे ऑफर केले जात आहेत. तर त्या गोष्टीमध्ये ही आपल्या आयुक्तांनी लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हे सामान्य व्यक्तींना ऐकत नाहीत. बाजारपेठ तुम्ही बघितलं, तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोललात तर ते ऐकत नाही, ते दादागिरी करतात की हम बेटेंगे, आप क्या करोगे, कारण ऑब्व्हियसली त्यांच्या पाठी कोणाचा तरी कोणाचा हात आहे. तर ह्या गोष्टीचा पडताळणी करणं ही गरजेची आहे. तर ह्या गोष्टीसाठीच आम्ही एक आपल्या KDMCला एक आज निवेदन दिलं आहे की तुम्ही या गोष्टीवर बारकाईने लक्ष द्या, अदरवाईज तिकडे काहीतरी मोठी घटना ही होऊ शकते.